आपल्या सगळ्यांनाच आठवत असेल की मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत 232 जागा मिळवत महायुती सरकारने ऐतिहासिक विजय मिळवला होता। या विजयामध्ये राज्यातील महिलांनी मोठी भूमिका बजावली होती, कारण महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीत झालेली पिछेहाट लक्षात घेत मध्य प्रदेश सरकारचा आदर्श घेत लाडकी बहीण योजना लागू करण्याची घोषणा केली होती। या योजनेतून राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात आले। त्यामुळे राज्यातील बहिणींनी आपलं मताचं दान हे महायुती सरकारला दिलं होतं। त्याचमुळे महायुती सरकारनं आजवरचं सगळ्यात प्रचंड बहुमत मिळवत सत्ता राखली। यात महाविकास आघाडीची धूळदाण उडाली आणि त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळावं एवढे सुद्धा संख्याबळ राखता आलं नव्हतं। जरी काही विरोधकांनी मतचोरीचे आरोप लावले असले तरी महिलांनी दिलेली निर्णायक साथ हा या विजयामागचा मोठा घटक होता, हे नक्की। पण आता याच गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी महिला वगळले जाण्याची भीती निर्माण झाली असतानाच महायुती सरकारनं मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलाय। चला तर या सगळ्याबद्दल सविस्तररित्या जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ सुमारे 2.35 कोटी महिला घेत आहेत। मात्र काही जण चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेत असल्याचं अनेकदा समोर आलेलं आहे। कहर म्हणजे सरकारी नोकरी करणाऱ्या महिला आणि काही पुरुषांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचं समोर आलं होतं। त्यामुळे विरोधकांनी महायुतीवर जोरदार टीका सुद्धा केली। इतकंच काय, तर आपल्याला आठवत असेल की आघाडीत असलेल्या पक्षांनी देखील आधी याला विरोध केला, पण नंतर निवडणुकीच्या काळामध्ये याच योजनेचा आधार घेत लाडक्या बहिणींना 1500 नाही तर 3000 देतो असं म्हणत फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला होता। शिवाय निवडणूक काळात कोणतीही शहानिशा न करता सरकारनं तब्बल 2,35,00,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला। पण निवडणुका पार पडल्यानंतर मात्र सरकारने विविध नियम आणि अटींचा दाखला देत जवळपास 25 ते 30 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळलं असंही म्हटलं गेलं होतं। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने अनेक योजनांना कात्री लावली। त्यानंतर महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याचं फरमान काढलं आणि इथेच सगळी कसरत सुरू झाली। यावेळी सरकारने बहिणींबरोबर वडील किंवा पतीचे देखील ई-केवायसी करण्याची अट घातली। पण सरकारच्या वेबसाईटमुळे कमालीचा मनस्ताप लाडक्या बहिणींना सहन करण्याची वेळ आली होती, कारण सतत एरर, लॉग इन प्रॉब्लेम, ओटीटी प्रॉब्लेम, सर्व्हर डाऊन यामुळे लाडक्या बहिणीने डोक्यालाच हात मारला आणि महिलांनी नाराजी व्यक्त केली होती। त्याचबरोबर सप्टेंबरमध्ये अदिती तटकरे यांनी 2 महिन्यात ई-केवायसी करण्याची मुदत 18 नोव्हेंबर पर्यंत असल्याचं सुद्धा म्हटलं होतं। मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेत सुमारे 2.35 कोटी महिलांना लाभ मिळतोय। मात्र यातील फक्त 1.3 कोटी महिलांनी ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केली होती आणि जवळपास 1 कोटी महिलांची ई-केवायसी अजूनही बाकी होती। त्याचमुळे त्या महिला अपात्र होण्याची भीती निर्माण झाली होती। पण आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, त्यामुळे त्यांचा रोष सरकारला परवडणारा नव्हता। त्यामुळे अखेर सरकारने तारीख पे तारीख द्यायला सुरुवात केली आणि ई-केवायसी करण्याची मुदत ही 31 डिसेंबर पर्यंत वाढवलेली आहे आणि याबाबतची माहिती अदिती तटकरे यांनी एक्स वर पोस्ट करत सुद्धा दिली होती। शिवाय पुढे त्या म्हणाल्या की गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र बहिणींना ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही आणि या अडचणीची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय आणि तारीख पुढे ढकलली आहे। शिवाय या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे। ज्या भगिनींनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाहीये त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी आणि ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीये किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-केवायसी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र व न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी, अशी माहिती सुद्धा अदिती तटकरे यांनी दिली होती। त्यामुळे आता या योजनेचा फायदा लाडक्या बहिणींना तर होणारच आहे, पण थेट निवडणुकीत मतांसाठी महायुतीला होणार हे मात्र नक्की आहे। महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरू केली आहे। या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत जुलै 2024 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीमधील एकूण 16 हप्ते महिलांच्या खात्यात देण्यात आलेत। विशेष बाब म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्यात की याचा
पुढील हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार असल्याचं बोललं जात आहे। याशिवाय जर तुम्हाला आठवत असेल तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीतील काही नेत्यांनी या योजनेतून मिळणाऱ्या रकमेचा लाभ वाढवून लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा सुद्धा शब्द दिला होता। मात्र त्याबद्दल पुढे काहीच झालं नाही। मात्र ही योजना चालू ठेवायची असेल तर प्रचंड पैसा लागतोय, त्यामुळे सरकारी तिजोरीवर ताण सुद्धा वाढलाय। काही खात्यांचा निधी या योजनेकडे वळवल्यामुळे मंत्र्यांची सुद्धा नाराजी आता व्यक्त होऊ लागली आहे। विरोधक म्हणतायत की निवडणुका झाल्यावर ही योजना बंद केली जाईल, पण महायुती सरकार म्हणतंय की ही योजना चालूच राहील आणि ती बंद होणार नाहीये। पण खरं काय हे तर वेळच सांगेल। पण तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।